क्रांतीवीर व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली असून विश्वस्त पदासाठी प्रथमच एका महिलेने अर्ज सादर केला आहे। संस्थेचे दिवंगत सभासद पांडुरंग बोडके यांच्या पत्नी तथा विद्यमान संचालिका शोभा बोडके यांनी हा अर्ज दाखल केला आहे। विविध पदांसाठी सोमवारी दुपारपर्यंत एकूण 509 अर्जांची विक्री झाल्याचे आणि 296 नामनिदर्शन पत्रे दाखल झाल्याची माहिती संस्थेच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट जालिंदर ताडगे यांनी दिली। आज मंगळवारी दिनांक 9 अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। नाईक शिक्षण संस्थेच्या 2024 ते 2029 या पंचवार्षिक कालावधीसाठी ही निवडणूक घेतली जात असून त्यासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानुसार संस्थेच्या मतदारांची यादी 2 जुलैला प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यावरील हरकती प्राप्त झाल्यानंतर आवश्यक सुधारणा करून 5 जुलैला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि 6 जुलैपासून अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दिनांक 27 जुलैला मतदान होणार असून 28 जुलैला मतमोजणी होणार आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।